पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मी पप्पा गुड नाईट। सुनबाई, ए सुनबाई, अख्खा दिवस संपला ना तरी ह्यांचं सुनबाई सुनबाई काही संपत नाही। काय म्हणताय सासूबाई? सुनबाई, ए सुनबाई, काय सासूबाई काय झालं? एवढं निरखून कशाला बघताय? ही सगळी माझ्या लग्नातली भांडी आहेत, तुमच्या लग्नातली कुठेतरी जपून ठेवली आहेत ना तुम्ही? नाही नाही ते नाही बघते मी, मग? ही जी काय तू भांडी घासतेस ना ते चेक करत होते। हा जो काही साबण राहिलाय त्याच्यात अजून 2 दिवसाची भांडी घासून होतील। प्लीजच, एवढं काही नाहीये। तुम्ही जेव्हा भांडी घासता ना तेव्हा याच्यात डबल साबण राहतो कधी कधी। काही बोलशील काय ग? काही बोलशील? मी व्यवस्थित भांडी घासते, धुते, चेक करते आणि मग सावरून ठेवते सगळं काही, कळलं ना? हा, तुझ्यासारखं नाही आता उद्या कुणाला टोपी घालू मी, म्हणजे पॉलिसी विकू मी, असा विचार करत करत काम नाही करत मी कधी। हा सासूबाई, वर्कलोड असतो का? अगो बाई, दिवस कसा संपतो कळत नाही मला। तुमच्यासारखं नाहीये माझं, दुपारचं जेवण झालं की वामकुक्षी, रात्रीचं जेवण झालं की शतपावली। त्याला काय अर्थ आहे? एवढ्यावरच नाही, आता कुठे भांडणाला ऊत आलाय आणि कुठे चाललीस तू? वेळ असतो तुझ्याकडे, बरोबर वेळ असतो। मोबाईल वरचे ते पोरकट व्हिडिओ कोण बघणार मग? त्याच्यासाठी कसा वेळ असतो? सासूबाई, तेच पोरकट व्हिडिओ बघायला 4 दिवसापूर्वी तुम्ही माझ्याकडनं 4 वेगवेगळे ऍप डाउनलोड करून घेतलेत, विसरलात का? हे बघ, तो विषय आता काढायची काहीच गरज नाही। विषय काय चाललाय? भांडी कशी घासतेस तो ऍप कुठून आला आता? उगीच काहीतरी बडबड करत बसते रात्री। आता उद्यापासून नीट काम कर आधी। देवा, माझ्या सुनेला सुबुद्धी दे रे। शुभरात्री। देवा, एक दिवस तरी प्लीज सासूबाईंनी मला सुनबाई सुनबाई म्हणून माझ्या मागे कटकट करू नये रे। आणि एक तरी दिवस स्वतःच्या पोराला नाही पण मला पिलू म्हणून जवळ घेऊ दे रे देवा। कटकट रे मला देवा, थँक्यू। अरे तनु, तू तयार पण झालास? हा मग, आणि आता एवढं आश्चर्य करण्यासारखं काय? मी रोजच तयार होतो ना ऑफिसला जायला। हो, पण तू जेव्हा रोज तयार होतोस तेव्हा मी अशी झोपलेली नसते ना। आज सकाळी तू इतकी गाढ झोपली होतीस ना, म्हटलं जाऊ दे, झोपू दे हिला। खूप गाढ झोपले होते मी, मस्त। हा, म्हणूनच उठवलं नाही। तर जाऊ दे, मी पण आता उठते, मला 10 वाजता मीटिंग आहे। 10ची होती पण आता 11 वाजले। व्हॉट? काय सांगतोयस? अरे 11 कसे वाजले? उठवलं का नाहीस मला तू? एक मिनिट, तुझी मीटिंग होती ना, मग तू अलार्म का नाही लावलास? कारण मी कधीच नाही लावत अलार्म, कारण सासूबाई स्वतः एक अलार्म आहेत। सकाळ झाली रे झाली की सुनबाई 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 अशा कोकल्याला लागतात। मला एक कळत नाहीये तनु, आज का नाही कोकल्या? आहेत ना? आहेत ना म्हणजे काय? तिने चहा दिला मला सकाळी। हो, मग ओरडल्या का नाहीत माझ्या नावाने अजून? सासूबाई, ओ सासूबाई, सासूबाई। काय म्हणताय सुनबाई? असं का बोलताय? मग काय बोलू? काय बोलू हे विचारावं लागतंय। किती वाजले बघितलं का? उशिरापर्यंत झोपले मी, काहीच बोलायचं नाही तुम्हाला? काहीच बोलायचं नाहीये, बस झालं बोलणं। आता यापुढे मी तुला विचारणार, बाळा कशी झाली झोप? हा, काय बोललास? नाही, तुम्हाला वेगळं विचारायचं होतं का मला? किती उशिरापर्यंत झोपलीस, मला वेगळं ऐकू येते का? हॅलो? नाही, मला तेच विचारायचं होतं जे मी तुला विचारलं। बरं ते सगळं जाऊ दे, चहा करून ठेवलाय तो घे। म्हणजे आज चहा घ्यायचाय, ढोसायचा नाहीये? काही काय ग सकाळी सकाळी बरं येतेस तू? भूक लागली का तुला? हा, म्हणून अशी बडबड करतेस का? बरे बघ, चहा घेऊन झाला ना तुझा की नाश्ता कर। नाश्ता सुद्धा तयार ठेवलाय आणि ऑफिसला जाताना डबा घेऊन जा। मला सांग, मी भरून देईन तुला। हा सासूबाई, भानावर या, अशा विक्षिप्त का वागताय तुम्ही? अगो बाई, काय झालं? माझं काही चुकलं का? मला उठवलं का नाही सकाळी?
अगं मुद्दामच उठवलं मी तुला. दिवसभर किती काम असतं तुला, मग म्हणलं इतकी गाढ झोप लागली तर झोपू दे. मला मीटिंग होती 10 वाजता. अगो बाई हो का? अगं मग सांगायचं असतं मला, उठवलं असतं मी तुला. मग आता एक काम कर, आजपासून ना उद्याचं शेड्यूल काय ते मला सांगत जा. म्हणजे कसं मी तुला वेळेवर उठवत जाईन, तुझी सगळी तयारी करून ठेवेन. हा मग तर झालं. आता आंघोळ कर, नाश्ता करून घे आणि डबा भरायच्याला मला हाक मार, मी डबा भरून देईन तुला. चल आलेच मी. हा मम्मी पप्पा बघताय ना, इकडेच होतात का तुम्ही सकाळपासून? नाही मला सांगा, सासूबाई असं कुठे भिंतीला खांबाला आपटल्या होत्या का? कारण कुठेतरी आपटल्याशिवाय त्या माझ्याशी असं वागणं शक्यच नाहीये. काय चाललंय बाई? हा काय? कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या सुनबाईला. शोनू माझी. शोनू? मी? तनू 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 काय 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 झालं? सासूबाई किडनॅप झाल्या आहेत. काय? हो या, ती जी बाहेर बाई आहे ना, ती माझी सासू नाहीये. ते पिक्चर मध्ये दाखवतात ना, एका माणसाला किडनॅप करतात आणि त्याच्या जागी सेम दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाला आणून ठेवतात. तसं झालंय तनू, सासूबाई एक्सचेंज झाल्या आहेत. काही पण काही हसतोस काय तनू? तुला माहितीये का, मी बाहेर गेल्यावर सासूबाईंनी माझी दृष्ट काढली, माझी पापी घेतली. तुला माहितीये का, काल रात्री ना मी देवाजवळ प्रार्थना केली होती. मी म्हटलं होतं, देवा एक दिवस तरी सासूबाईंनी प्लीज मला पिलू म्हणू दे रे. वा चांगले, देवाने किती लवकर ऐकलं तुझं. छान. नाही 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 नाही, शक्य नाही, काहीतरी गडबड आहे तनू. अंकू ऐक ना, हे जे काही गडबड वगैरे ना ते सगळं नंतर बघ. तुझी मीटिंग आहे, त्याकरता तयार हो लवकर. चल हो चल चल, मी होतो पुढे. चल लवकर कर. एक मिनिट, तू हे घालणार आहेस? येस. यार अंकू, तुला माहिती आहे ना, आईला हे सगळं नाही आवडत. उगाच टोमणे मारेल तुला ती. नको. हा चल ठेवते. एक्झॅक्टली. सासूबाईंनी टोमणे मारणं म्हणजे त्या नॉर्मल आहेत याचं प्रूफ आहे. मला चेकच करायचंय, त्या खरंच नॉर्मल आहेत का डोक्यावर पडल्यात. नाही हा, नाही अंकू, उगाच भडका उडेल तिचा. तेच तर हवंय मला. अंकू यार. बाय तनू. अंकू, अरे अंकू यार, तू ऐक ना. अगं बाबा हा? चला मी निघते, ऑफिसला चालले. हो हो बाय. हो. सुनबाई सुनबाई, काय? हे काय आहे? सकाळी सकाळी सासूची भांड्याचा मूड आहे? एक्झॅक्टली तोच मूड आहे, म्हणूनच घातलाय हा ड्रेस. तू खरंच भांडणार आहेस? हो बाबा. बरं मला एक सांगा, काल रात्री सासूबाई झोपेत काही पडल्या वगैरे का, डोक्यावर आपटल्या का? काय विश, पण तसं नाही झालेलं. अहो सकाळी सकाळी माझ्या पप्प्या घेत आहेत. तुझी कष्ट आम्ही करायचे फळ तुला. काय? हे अनपेक्षित आहे. ए वादळ आलं, वादळ आलं, वादळ आलं. थांबा थांबा, आता भांडते बघा. सासूबाई. काय म्हणताय सुनबाई? अगं किती सुंदर दिसतेस तू. म्हणजे डोळ्याचं पारणं फिटावं ना, इतकी कमाल दिसतेस तू. काय नक्की हेच म्हणायचंय का तुम्हाला? म्हणजे काय, इतकी मनकवडी आहेस ना तू. कालच मी तुला सांगणार होते, काय ओल्ड फॅशन कपडे घालत असतेस, अधूनमधून असे मॉडर्न कपडे घालत जा. बघ किती सुंदर दिसतेस तू, अगदी गोड. खरं सांगू का, मला तर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाने नवनवीन कपडे घालायला पाहिजेत रोज, म्हणजे नाविन्य टिकून राहतं ना. किती सुंदर दिसेने आपली सून. बाबा बघितलत ना? पाहिलं ना, फक्त तुलाच दिली हं? पप्पी. काय? काय सुनबाई, घोड़े ने घास की पप्पी ली? हा ये क्यों हो रहा है? बघा ना. बघता का जरा? बघतो, तुझा.
का सांगतेस? अगं मग चांगलंच आहे ना. तुला माहितीये का, माझ्या सासूने साधं कधी नावाने सुद्धा हाक नाही मारलीये मला. सारखं आपलं ए पोरी हे करून घे, ए पोरी ते करून घे असं म्हणत असतात. एक्झॅक्टली हो ना. मग आता माझं आणि सासूबाईंचं पण ठरलेलं आहे ना. त्या मला म्हणतात अगो सुनबाई. मग मी त्यांना काय म्हणते, काय म्हणताय सासूबाई? आता हे आमचं रुटीन आहे ना. मग आज अचानक त्या माझीच लाईन म्हणतायत, त्याच मला म्हणतायत काय म्हणताय सुनबाई. काहीतरी झाल्याशिवाय त्या माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागणं शक्यच नाही. अंकिता, तू ना पहिली अशी सून आहेस जिच्याशी सासू प्रेमळ वागते म्हणून अस्वस्थ झालीयस. तेच ना, मला पण तेच कळत नाहीये मी अस्वस्थ का होतीये. सासूबाईंनी अचानक माझ्याशी भांडणं सोडून तर दिलं नसेल ना. का त्यांनी सगळ्यांचीच भांडणं सोडून दिलं असेल. तुमको कुछ वाटता नहीं क्या? बारीक रवा सांगा ना, जाड रवा क्यों भेजा? हाँ, अभी क्या मैं एक एक को रवा लेके जाड रवा लेके काटते बैठू क्या बारीक होने के लिए? ए हंसता काय को? जोक मारा मैंने. ते सोड. पहले मेरे को बता, तू मेरे को बारीक रवा कधी भेजता है? 15 मिनट? नहीं, 6.5 मिनट में भेजने का. नहीं, मुझे मला ऐकने का ही नहीं है कुछ. 6.5 मिनिट में भेज को. हाँ, सगळे दुकानदार सारखेच. काय झालंय? कुणावर चिडलीस एवढी? हा दुकानदार हो आपला. त्याच्याकडचा बारीक रवा संपला ना की जाड रवा खपवतो तो. मला तर वाटतं ना हा दुकानदार आपल्या सुनेबरोबर मिळालेला आहे. तिला कसं मी मिरी मागितल्यावर ती काळी मिरी देते आणि सटकते, तसंच हा जाड रवा देतो आणि सटकण्याचा प्रयत्न करतो. त्याने किती सटकायचा प्रयत्न केला तरी तू त्याला सटकू देशील का? कारण एकदा का तुझीच सटकली की तू भल्या भल्यानं तलवारी म्यान करायला होतेस ना. काय आज काय झालंय? काय कुठे काय नाही. नाही, आपल्या मुखातून आमच्याबद्दल असे अचंबित उद्गार कसे काय निघतायत? मी नेहमीच आपल्याबद्दल असं बोलतो, पण आपल्या सासू सुनांच्या भांडणात तुमचं आमच्याकडे लक्षच नसतं ना. पुरे झाला फाजीलपणा. अरे एक मिनिट सरू, कधी काळी माझ्या ह्याच बोलण्याने तू मोहरून जायचीस आणि आज तुला माझं हेच बोलणं फाजीलपणा वाटतोय. काय झालंय तुम्हाला? चला बाजूला वा, दूध ठेवलंय गॅसवर. विषय बदलू नकोस, मी नॉर्मलच वागतोय. आज तुझी सून मॉडर्न ड्रेस घालून गेली तरी तू तिला काहीच बोलली नाहीस. दृष्ट काढलीस तिची, कौतुक केलंस. काय ती काय लागेल तुला असं बोलले का? छे आज मला ती खरंच अशी छान वाटली जरा त्या ड्रेस मध्ये, म्हणून आपली दृष्टी काढली तिची. अजून काही नाही. तुम्हा दोघींची हिस्ट्री आम्हाला चांगलीच माहितीये ना, त्यामुळे तुमची केमिस्ट्री आम्हाला चांगलीच कळते. काहीतरी झालंय, ती काहीतरी बोललीये. काय डाव काय? नाही. तू भांडत का नाहीस तिच्याशी? अरे भांडले तरी प्रॉब्लेम, नाही भांडले तरी प्रॉब्लेम. माणसानं जगावं तरी कसं या जगात? तेच ना, अति प्रेम उतू जातंय त्यांचं, म्हणून मला त्रास होतोय असं असं वाटतंय. ते काही नाही, त्यांनी भांडलंच पाहिजे. त्या भांडल्या ना की भांडणात ना त्या खरं बोलून टाकतील. काय करू? आयडिया. थांब. आली मोठी शाणी. हॅलो सासूबाई. काय म्हणताय सुनबाई? सासूबाई तुम्ही माझी लाईन का बोलताय हो? बरं बाई, नाही म्हणणार. मग तर झालं. तुला आवडत नाही ना? ठीक आहे, बोल. काय म्हणतेस? उशीर होणार आहे का तुला घरी यायला? हरकत नाही, मी शंतनूला पाठवते ना तुला आणायला. नाही नको. मी ना मला उशीर होणार आहे. मी श्री बरोबर शॉपिंगला जाणार आहे आणि खूप महाग ड्रेसेस विकत घेणार आहे. अरे वा, जा भरपूर शॉपिंग करून ये. आणि एखाद दुसरं या चांगले 20-25 ड्रेसेस घे आणि जरा मॉडर्न ड्रेसेस घे, कळलं ना? ब्रँडेड घे आणि त्या सगळ्यावरती मॅचिंग सॅन्डल्स पण घे. म्हणजे कसं तुला रोज नवीन घालता येईल ना. जेवायला येणारच की नाही घरी? नाही नशील येणार तर तसं मला कळव, बाहेरच जेवून ये. नाहीतर एक काम करूया का आपण, आज आपण पिझ्झा मागवूया, चालेल? नाही नको पिझ्झा नको, मी आले की बघते. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. ठेवू फोन, सांभाळून ये. हा चल. काय वागणं आहे का? काय झालं? काय करताय तुम्ही? चला. ही भांडत का नाही आज?
श्री माझा लाईफ बर्बाद झाला ग, माझं लाईफ बर्बाद झालं. माझ्या सासूबाई माझी खूप प्रेमाने वागतायत, माझं लाईफ बर्बाद झालं. सासूने सुनेला हवी तेवढी शॉपिंग कर हे सांगणंच किती डेंजर आहे. हो ना ग, खरंच माझं आयुष्य बर्बाद झालं श्री, काहीच नाही राहिलं आता. हे पण तू आता काय करणार आहेस? मी ना आता एकच उपाय, खरंच शॉपिंग करणार. सासूबाई सासूबाई दार उघडा. आले आले सुनबाई, आले 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 आले. हा लवकर उघडा लवकर. काय म्हणताय सुनबाई? हे घ्या, अगं हे पकडा, हे हो हो हो, दे दे दे. आई ग सासूबाई, तुम्हाला माहितीये का आज मी केवढं शॉपिंग केलंय, किती ड्रेसेस घेतले, किती वेगवेगळे युनिक शूज घेतलेत. खरं सांगू सासूबाई, आज कितीतरी दिवसांनी मला माझ्या फिटिंगचे आणि आवडीचे कपडे मिळालेत. आय एम सो हॅपी. शूज तर अगदी ब्रँडेड दिसत आहेत. काय सुनबाई, काय कसं झालंय शॉपिंग? अहो बाबा, कसं काय झालं म्हणून काय विचारताय? जबरदस्त झालंय शॉपिंग, जबरदस्त. म्हणजे प्राइस टॅग सुद्धा बघितलेला नाहीये मी, मजबूत उधळपट्टी केलीये. काय सासूबाई, जरा जास्तच झालं ना? मुद्दाम खोचक बोलतेस का तू? काय हो मंत्री, ह्याला काही शॉपिंग म्हणतात का? हे कमीच आहे की नाही? माझं तर म्हणणं अजून 4 ड्रेसेस घ्यायला पाहिजे होते, अजून सँडल्स घ्यायला हवे होतेस तू. कोणी केलंय शॉपिंग आणि कशासाठी केलंय? काय आई, रौनकचं लग्न ठरलं का? हा छे रे. अरे रौनकचं लग्न ठरलं तर मी डबल शॉपिंग करीन, डबल. अंकू, अगं 4,500 रुपयाचा ड्रेस आहे. अरे याला काय अर्थ आहे? अरे असं काय करतोस? तिला कपडे घ्यायला आवडतात की नाही? मग घेऊ दे की, तुला काय प्रॉब्लेम आहे? गप्प बस. सुनबाई, दमून आली असशील ना? मी चहा करते हा तुझ्यासाठी. सासूबाई ही बॅग उचल, ही बॅग उचल. बाबा बॅग घ्या ना प्लीज. सासूबाई 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 सासूबाई, हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा, मी अजून 4 जोड चप्पल आणलेत. अरे वा. वेगवेगळे आहेत, वेगवेगळे हिल्स आहेत. एक ऑफिसला घालायला, एक जीन्स वर घालायला आणि एक रुटीन मध्ये घालायला. वा. आणि ही बॅग सासूबाई, मी एक पर्स सुद्धा आणली आहे, 3,500 रुपयाची आहे. पण काय मस्त आहे माहितीये, ही बघा. अरे वा, हा छानच आहे. हा सासूबाई, सासूबाई, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव जरा बदललेले वाटतात. छे ग, काही काय? तुम्हाला भांडायचंय का माझ्याशी? मला का भांडायचं असेल तुझ्या बरोबर? नाही, तुम्ही नाही नाही म्हणताय, पण तुमचा मूड जरा वेगळा वाटतोय मला. चमच्यांशी काय खेळताय? मारा, एखादा टोमणा मारा मला. मला का टोमणे मारायचे असतील तुला? नाही टोमणे मारायचे. याला काय अर्थ आहे? हा, तुम्हाला भांडायचंय, रागवायचं तर रागवा ना. मनात एक आणि ओठावर एक. तुम्ही रागवा, ओरडा मला, रागवा. असे का रागवेन तुझ्यावर? मला टोमणे सुद्धा नाही मारत आहेत, कळलं? का पण का? कारण तू माझ्या पिलूला माझ्यापासून दूर घेऊन जाशील. हा, कोण, कोणाला, कुठे घेऊन जाणार आहे? पिलूला माझ्यापासून दूर. मी का तुमच्या पिलूला दूर घेऊन जाईन? सांगते, पण खबरदार कोणी हसाल तर आधीच सांगते मी. आता नाही सांगत, जा. अंकू, तू गप्प बस. बाबा तुम्ही पण. मी काहीच केलं नाही. तरी पण गप्प बसा. आई मला सांग, अगं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, मी कुठे जाणार आहे? काल भांड्यानं थोडा साबण राहिला ना, त्यावरून मी तुला जराशी बोलले ना, मग मी शतपावली करायला बाहेर गेले. आणि तेव्हा सुलू आजी मला भेटली. माझी बहीण ग, तिची सून.
गेली स्वतःच्या नवऱ्याला घेऊन घर सोडून. काय आहे, चूक माझ्या बहिणीचीच आहे. हा, सतत वाद, सतत टोमणे, नेहमी भांडणं, लाड फक्त स्वतःच्या मुलाचे. सारखं आपलं माझ्या सोन्या, त्याच्या मागे जा, त्याचे पापे घे. सून असती कंटाळली, आपल्या नवऱ्याला घेतलं आणि निघून गेली घर सोडून. बरं गेली तर गेली, कुठे गेली थांग पत्ता नाही माझ्या बहिणीला. असं झालंय का? सासूबाई, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमच्या पिलूला घेऊन कुठेही जाणार नाही. घे शपथ. तुमची शपथ. माझी नाही. पिलूची? पिलूची नाही. मी बाबांची शपथ घेऊन सांगते की तुमच्या पिलूला घेऊन मी कुठेही जाणार नाही सासूबाई. हुश. सासूबाई, एकदा म्हणा ना. काय? सत्ताई. आता एवढा सगळा खर्च केलायस म्हटल्यावर म्हणावंच लागेल ना मला. अगं सुनबाई. काय म्हणताय सासूबाई? येस.